भाजपची जिल्हा परिषदेत पुन्हा पकड. चारही विषय समित्यांचे सभापती बिनविरोध निवड. सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाज कल्याण तसेच इतर 2 विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड शनिवारी झालेल्या दुसऱ्या विशेष सभेत बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चारही पदांवर आपली पकड कायम राखत वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या 2 सदस्यांनाही सभापती पदाची संधी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अन्यायकारक वागणूक देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना लवकर सभागृहात प्रवेश करू दिला नाही. त्यांना मोबाईल हँडसेट आत नेण्याचा अटकाव केला. त्यांच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. हाताला काळ्या फिती बांधत भाजपच्या भूमिकेचा निषेध केला. सभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून 4 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती. छाननी अंती कोणताही हरकतीचा अर्ज न आल्याने सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरवण्यात आली. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे ऋतुजा विराज शिंदे महिला व बालकल्याण, ऋषिकेश दायगुडे पाटील समाज कल्याण तसेच लता अविनाश करणे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम इतर विषय समित्या यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, अशी माहिती अध्यक्षीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. निवडीनंतर सर्व नव्याने निवडून आलेल्या सभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन करताना सांगितले की नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल आणि जनतेची सेवा अधिक प्रभावीपणे केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले, धैर्यशील कदम, सुनील काटकर, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले तसेच अन्य पदाधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. अध्यक्षांचा अधिकार असतो. नंतर हे करा. ओके ओके. आगे आगे देखो होता है क्या. पालकमंत्री शंभूराज देसाईंचा इशारा. साताऱ्यात जिल्हा परिषदेवरून राजकारण पेटले. सातारा जिल्हा परिषदेत विषय सभापती पदाच्या निवडीवरून निर्माण झालेला वाद आता चांगलाच चिघळला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आगे आगे देखो होता है क्या या आक्रमक इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापले आहे. सभापती निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश केला. भाजप आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी काही वेळातच सभागृहातून बाहेर पडत जिल्हा परिषद पायऱ्यांवर आंदोलन छेडले. या सगळ्या घडामोडीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर निशाणा साधत देसाई यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला. सभापती निवड झाली म्हणजे राजकारण संपले असे समजू नका. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ अजून शिल्लक आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असे सांगत त्यांनी आगे आगे देखो होता है क्या असे ठणकावले. एका बाजूला शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील तर दुसऱ्या बाजूला शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा संघर्ष पेटला असून पुढील काळात या राजकीय संघर्षाचे परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आबांनी, मी, संजू बाबांनी, नितीन काकांनी, शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी सदस्यांच्या भावनांचा सारासार विचार करून त्यांच्या विचारांशी आम्ही संमती दर्शवली आणि माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीवरती आज बहिष्कार टाकलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असेल की काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेत आमचे सर्व सदस्य गेले. सभागृहामध्ये त्यांनी तीव्र शब्दात 20 तारखेच्या घटनेचा एकूणच सगळ्या बाबींचा या ठिकाणी जाहीर निषेध केला. संदर्भामध्ये शिवसेनेचं पिटिशन दाखल झालेलं आहे डिस्क्वालिफिकेशनचं आणि त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपलब्ध करायची होती. ती उपलब्ध झाली की कदाचित आवाच्या संदर्भात आपल्याला सांगतील. त्यांच्याकडनं पण कदाचित तशीच कारवाई पुढे होईल.
मागे 20 मार्चला ज्यावेळी ज्या घडामोडी घडल्या होत्या त्यानंतर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावेळी म्हणाला होता की भाजपनं याची जरी सुरुवात केली तर शेवट तुम्ही करणार आहात. एवढा शेवट नसतो. सभापती निवडून शेवट 5 वर्ष कालावधी ना जिल्हा परिषदचा, का संपला आज? नाही ना, सभापती निवडी झाले म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं नाही. तर 5 वर्षाचे महिला बी अजून झाल्या नाही. आगे आगे देखू. खालना अजून बरंच पाणी. आता सुरुवात झाली हा, पण याचा हिशेब चुकता होणार. आम्ही जे बोलतो ते करू ना. वर्धनगडमध्ये जातीय सलोखा राखा, जातीय तेढ निर्माण केल्यास कडक कारवाई करणार अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांचा इशारा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धनगड गावात कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही, तसेच असे प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिला. दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास वर्धनगड येथे घडलेल्या विनयभंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. मुस्लिम समाजातील समीर शिकलगार यांच्या पिठाच्या गिरणीत दळण ठेवण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार पुशेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करून पोलीस तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कडूकर यांनी वर्धनगड येथे ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री तेरणी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पुशेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन तसेच वडूजचे निवासी नायब तहसीलदार महेश गायकवाड उपस्थित होते. सुमारे 200 ग्रामस्थांनी बैठकीस उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना कडूकर म्हणाले की वर्धनगड गावात हिंदू मुस्लिम समाज गेले अनेक वर्ष गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहे. एखाद्या घटनेमुळे सामाजिक सलोखा बिघडू नये याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी कोणतीही कृत्ये करू नयेत, तसेच अफवा पसरवण्यापासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, तसेच गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही त्यांनी स्पष्ट केले. कायदा सर्वांसाठी समान असून गुन्हा करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. दोषींना कठोर शिक्षा होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. वर्धनगडसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या गावात सामाजिक ऐक्य अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत ग्रामस्थांनीही व्यक्त केले. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात वन विभागाची धडक कारवाई, अवैध रानडुकरांची वाहतूक उघड. कोरेगाव तालुक्यात वन विभागाने केलेल्या धाडसी कारवाईत अवैध वन्यजीव वाहतुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील वाघोली नियत क्षेत्रात सर्कलवाडी ते पिंपोळे बुद्रुक या मार्गावर टेम्पोमधून 3 रानडुकरांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीची दखल घेत वन अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली. ही संपूर्ण कारवाई जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने नियोजित सापळा रचून संबंधित टेम्पो अडवला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 3 रानडुक्कर आढळून आले. ही वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाने तात्काळ वाहन जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणी वाघोली येथील वनरक्षकांनी अधिकृत तक्रार दाखल केली असून वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला कोरेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास 1 दिवसाची वन पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास वन विभागाकडून सुरू असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे. वन्यजीवांची अवैध शिकार व वाहतूक ही केवळ कायद्याचा भंग नसून पर्यावरणासाठी गंभीर धोका आहे. रानडुकरासारख्या वन्य प्राण्यांची अशा प्रकारे तस्करी केल्यामुळे जैवविविधतेचा समतोल बिघडू शकतो. त्यामुळे वन विभागाने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी जगदाळे यांनी दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कोरेगाव तालुक्यातील अवैध वन्यजीव वाहतूक आणि तस्करी विरोधात मोठा संदेश गेला असून भविष्यात अशा गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.